केला, आनंद केला बाळ गुरुराया, हरिली सकलही माया, हरिली सकलही माया. आनंद केला, आनंद केला, आनंद केला बाळ गुरुराया. गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अहो, अज्ञानाच्या अंधकारातून जो ज्ञानाची ज्योत पेटवतो, जीवनाचा विकास करतो, त्याला आपण गुरु म्हणतो. म्हणून गुरुजवळ शिष्यानी नम्रता, जिज्ञासा, सेवा ह्या भावनेनी बसायचे आणि तो देईल ते ज्ञानामृत प्राशन करायचे. गुरु हा तर शिष्याच्या जीवन ग्रंथावरील पेपरवेट आहे असं पांडुरंग शास्त्री आठवले म्हणतात. याच्यामुळेच वासनांच्या विचारांची, शिष्याच्या जीवन पुस्तकाची पाने कधी उडून जात नाही. मग असे गुरु अनेक प्रकारचे सांगितलेले आहेत. मार्गदर्शक गुरु, पृच्छक गुरु, दोष विसर्जक गुरु, चंदन गुरु, विचार गुरु, अनुग्रह गुरु, स्पर्श गुरु, वात्सल्य गुरु, कूर्म गुरु, दर्पण गुरु, असे अनेक प्रकार ह्या गुरूंची वेगवेगळी विशेषता आपल्याला सांगते. मार्गदर्शक गुरु हा जीवनाला योग्य मार्ग देतो. पृच्छक गुरु याची भूमिका वेगळी असते. सामान्यरित्या शिष्य विचारतो आणि नंतर त्याची उत्तरं गुरु देतो. पण विचारल्याशिवाय कोणाला काही सांगू नये अशी स्मृतींची आज्ञा आहे. परंतु येथे तर शिष्याबरोबरच्या घनिष्ठ आणि आत्मीय संबंधामुळे पृच्छक गुरु स्वतः शिष्याला प्रश्न विचारून योग्य उत्तरांचे संकेत किंवा सूचना त्याला देत असतात आणि त्याच्या जीवनाला खऱ्या रस्त्याकडे ते वळवतात. दर्पण गुरु म्हणजे काय, तर जसा आरसा आपल्याला आपलं रूप दाखवतो तसं गुरु शिष्याला आत्मपरीक्षण करायला शिकवतो. बघा, आरसा आपल्या चेहऱ्यावरील डाग दाखवतो, पण सद्गुरू जे असतात ते आपल्या अंतःकरणावरील डाग दाखवतात. आणि म्हणूनच सद्गुरूंचा